नमो भगवते वासुदेवाय. अथ 9वा अध्याय. भरताचा ब्राह्मण कुळात जन्म. श्रीशुक म्हणतात, शम दम तप, स्वाध्याय, वेदाध्ययन, दान, संतोष, सहनशीलता, विनय, विद्या, मत्सर मत्सर न करणे, आत्मज्ञान आणि आनंद अशा सर्व गुणांनी संपन्न असा अंगिरस गोत्राचा एक ब्राह्मण होता. त्याला ज्येष्ठ पत्नीपासून त्याच्यासारखेच विद्याशील, आचार, रूप, औदार्य इत्यादी गुणयुक्त 9 पुत्र झाले आणि कनिष्ठ पत्नीपासून एक पुत्र आणि एक कन्या असे जुळे झाले. या दोघांपैकी जो पुत्र होता तोच परम भागवत राजश्री शिरोमणी भरत होता. मृग शरीराचा त्याग करून शेवटच्या जन्मामध्ये तो ब्राह्मण झाला होता असे सांगतात. भगवंतांच्या कृपेने या जन्मामध्ये सुद्धा आपल्या पूर्वीच्या जन्म परंपरेचे स्मरण राहिल्यामुळे स्वजन संगतीने आपला पुन्हा अधमपात होईल या भीतीने त्याने नातलगांची संगत सोडली आणि ज्यांचे श्रवण, स्मरण आणि गुणकीर्तन सर्व प्रकारची कर्मबंधने तोडून टाकली. ते श्री भगवंतांचे चरणकमल युगल हृदयात सतत धारण केले. दुसऱ्यांना मात्र तो स्वतःला वेडा, मूर्ख, आंधळा आणि बहिरा असल्याप्रमाणे दाखवी. पित्याचा त्याच्याबद्दलही स्नेहभाव होता, म्हणून ब्राह्मणाने आपल्या वेडसर मुलाचे शास्त्रानुसार समावर्तनापर्यंतचे सर्व संस्कार केले आणि उपनयनानंतर त्याची इच्छा नव्हती तरी शिकवणे हे पित्याचे कर्तव्य आहे या भावनेने त्याला शुद्धता, आचमन इत्यादी कर्मांचे शिक्षण दिले. परंतु भरत तर पित्याच्या समक्ष त्याच्या उपदेशाविरुद्ध वागत असे. पावसाळ्यात त्याचे वेदाध्ययन सुरू करावे अशी पित्याची इच्छा होती, परंतु चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ असे 4 महिने प्रयत्न करूनही वडील त्याला ओंकार, व्याहुती आणि गायत्री मंत्र नीट शिकवू शकले नाहीत. असे होऊन सुद्धा आपल्या या आत्मवत पुत्रावर अत्यंत प्रेम असल्यामुळे त्याची प्रवृत्ती नसतानाही पुत्राला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे असा भलताच हट्ट धरून तो त्याला पवित्र वेदाध्ययन, व्रते, नियम, गुरु आणि अग्नीची सेवा इत्यादी ब्रह्मचर्याश्रमाला आवश्यक नियमांचे शिक्षण देत राहिला. परंतु मुलाच्या बाबतीत त्याची इच्छा पूर्ण झाली नाही आणि स्वतः सुद्धा भगवत भजन सोडून प्रपंचातच गुरफटून राहिला. तेवढ्यात नेहमी सावध असणाऱ्या काळाने त्याला ओढून नेले. तेव्हा त्याची धाकटी पत्नी आपल्या दोन्ही मुलांना सौतीकडे सोपून स्वतः सती होऊन पतिलोकी गेली. भरताचे बंधू कर्मकांडच सर्वात श्रेष्ठ समजत. ते ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत अनभिज्ञ होते, म्हणून त्यांना भरताचा मोठेपणा सुद्धा माहीत नव्हता. पिता परलोकवासी झाल्यावर त्यांनी त्याला निव्वळ मूर्ख समजून शिकवणे सोडून दिले. जेव्हा सामान्य माणसे त्याला वेडा, मूर्ख किंवा बहिरा म्हणत, तेव्हा तो त्याला अनुरूप बोलत असे. कोणीही त्याच्याकडून कोणतेही काम करून घेण्याची इच्छा करीत, तेव्हा तो त्यानुसार करी. कधी वेठबिगारीच्या रूपात, कधी मजुराच्या रूपात, मागितल्यावर किंवा न मागताही जे काही थोडेफार चांगले किंवा वाईट अन्न त्याला मिळत असे, ते जिभेची चव न पाहता तो खात असे. अन्य कोणत्याही कारणाने उत्पन्न न होणारे स्वतः सिद्ध केवळ आनंदरूप आत्मज्ञान त्याला प्राप्त झाले होते, म्हणून थंडी, उष्णता, मानापमान इत्यादी द्वंद्वांनी होणाऱ्या सुखदुःखांमध्ये त्याला देहाची जाणीव होत नसे. तो थंडी, उन्हाळा, पाऊस किंवा वादळाच्या वेळी बैलासारखा कपडे न घालताच पडून राहील. त्याचे सर्व अंग धष्टपुष्ट आणि गलेलठ्ठ होते. तो जमिनीवरच पडून राहील. कधी तेल उठणे लावित नसे की स्नानही करीत नसे. त्याचे शरीर धुळीने माखल्यामुळे धुळीने झाकलेल्या मौल्यवान रत्नाप्रमाणे त्याचे ब्रह्मतेज झाकले गेले होते. तो आपल्याच कमरेला एक मलिन कपडा गुंडाळीत असे. त्याचे जानवे सुद्धा अत्यंत मळलेले होते. त्यामुळे अज्ञानी लोक हा कोणी नावाचा ब्राह्मण आहे असे म्हणून त्याचा तिरस्कार करीत. परंतु याच्यावर काहीही विचार न करता तो स्वच्छंदपणे फिरत असे. दुसऱ्याच्या घरी मजुरी करून पोट भरत आहे असे पाहून त्याला त्याच्या भावांनी शेतातील वाफे व्यवस्थित करण्याच्या कामाला लावले. तेव्हा तो तेही काम करू लागला. परंतु ते वाफ्याची जमीन सपाट आहे की उंचवटा खोली असलेली आहे, लहान आहे की मोठी, याकडेही त्याच्याकडे लक्ष नसे. त्याचे भाऊ त्याला तांदळाची कणी, पेंड, भुस्सा, किडलेले उडीद किंवा भांड्यांना लागलेले जळके अन्न जे काही देत ते घेऊन तो अमृताप्रमाणे समजून खात असे. एकदा एका डाकूंच्या सरदाराने पुत्र कामणेने भद्रकालीला मनुष्य बळी देण्याचा संकल्प केला. त्याने जो पुरुष देण्यासाठी पकडून आणला होता तो आपल्या नशिबाने त्यांच्या हातून निसटून पळून गेला. त्याला शोधण्यासाठी त्याचे सेवक चहूकडे धावले, परंतु अंधाऱ्या मध्यरात्रीच्या वेळी त्याचा कोठे पत्ता लागला नाही. याच वेळी दैवयोगाने त्यांची नजर अकस्मात या
अंगिरस गोत्राच्या ब्राह्मण कुमारावर पडली. तो वीरासनात बसून हरिण, डुकरे इत्यादी प्राण्यांपासून शेताचे रक्षण करीत होता. हा मनुष्य पशु कितीतरी चांगल्या लक्षणांनी युक्त आहे. याच्यामुळे आपल्या धन्याचे कार्य निश्चितच सिद्धीला जाईल, असा विचार करून त्यांचे मुख आनंदाने उल्लसित झाले आणि ते त्याला दोरीने बांधून चंडिकेच्या मंदिरात घेऊन आले. नंतर त्या चोरांनी आपल्या पद्धतीनुसार विधीपूर्वक त्याला स्नान घालून नवीन कपडे नेसवून तसेच अनेक प्रकारची आभूषणे, चंदन, पुष्पमाळा व तिलक इत्यादींनी विभूषित करून चांगल्या तऱ्हेने जेवू घातले. नंतर धूप, दीप, माळा, लाह्या, पत्री, अंकुर, फळे इत्यादी उपहार सामग्री सहित बलिदानाच्या पद्धतीनुसार गाणे, स्तुती, मृदंग व ढोल वाजवणे इत्यादी करीत त्या पुरुष पशुला त्यांनी भद्रकालीच्या समोर बसविले. यानंतर दस्युराजाचा पुरोहित असलेल्या लुटारूने त्या नरपशूच्या रक्ताने देवीला तृप्त करण्यासाठी देवी मंत्रांनी अभिमंत्रित केलेली एक तीक्ष्ण तलवार घेतली. स्वभावाने चोर रजोगुणी तमोगुणी तर होतेच, शिवाय धनाच्या मदाने त्यांचे चित्त आणखीनच उन्मत्त झाले होते. हिंसेची त्यांनी स्वाभाविक आवड होती. यावेळी ते भगवंतांच्या अंशस्वरूप ब्राह्मणकुलाचा तिरस्कार करून स्वच्छंदपणे कुमार्गाकडे चालले होते. हिंसेच्या बाबतीत ब्राह्मणवादाचा सर्वथैर निषेध केला आहे, तरी सुद्धा ते साक्षात ब्रह्मभावाला प्राप्त झालेल्या वैरहीन आणि सर्व प्राण्यांच्या सहृदय असलेल्या एका महर्षी कुमाराचा बळी देऊ इच्छित होते. हे भयंकर कुकर्म पाहून देवी भद्रकालीच्या मूर्तीत अत्यंत दुस्सह ब्रह्मतेजामुळे दाह होऊ लागला आणि ती एकदम मूर्ती फोडून प्रकट झाली. अत्यंत असह्य अशा क्रोधामुळे तिच्या भुवया उंचवल्या होत्या आणि अकराळ विक्राळ दाढा आणि मोठे झालेले लाल डोळे यामुळे तिचा चेहरा अत्यंत भयानक दिसत होता. तिचा तो भयंकर आवेश पाहून असे वाटत होते की जणू ती जगाचा संहार करेल. तिने क्रोधाने लाल होऊन भीषण हास्य केले आणि उसळी मारून त्याच अभिमंत्रित केलेल्या खड्गाने त्या सर्व पापी लोकांची मस्तके तिने उडवली आणि आपल्या गणांसह त्यांच्या गळ्यातून वाहणारे रक्तरूपी मद्य पिऊन अतिपानाने धुंदवून उंच स्वराने गात नाचत त्यांच्या मुंडक्यांचे चेंडू बनवून ती खेळू लागली. महापुरुषांवर केलेला अत्याचार रूप अपराध जशाच तसे या न्यायाने असाच आपल्यावर उलटतो. परीक्षिता, ज्यांचे देहाभिमान रूप बळकट बंधन तुटलेले आहे, जे सर्व प्राण्यांचे सुहृदय आणि आत्मा तसेच वैरहीन आहेत, साक्षात भगवंतच भद्रकाली इत्यादी भिन्न भिन्न रूपे धारण करून कधी न चुकणाऱ्या कालचक्ररूप श्रेष्ठ चक्राने ज्यांचे रक्षण करतात आणि ज्यांनी भगवंतांच्या निर्भय चरण कमलांचा आश्रय घेतला आहे, त्या भगवत भक्त परमहंसावर आपले डोके उडविले जाण्याची वेळ आली तरी ते कोणत्याही प्रकारे व्याकुळ होत नाहीत, याच काही मोठे आश्चर्य नाही. अध्याय 9 समाप्त. आता दशमोध्याय. जड भरत आणि राजा रहुगणाची भेट. श्री शुकदेव म्हणतात, एकदा सिंधू सव्वीर देशाचा राजा रहुगण पालखीत बसून चालला होता. तो जेव्हा इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला तेव्हा पालखी वाहणाऱ्या भोग्यांच्या जमादाराला एका भोयाची आवश्यकता वाटली. भोयाचा शोध करताना देववशात त्याला हा ब्राह्मण दिसला. याला बघून त्याने विचार केला की हा मनुष्य धष्टपुष्ट, तरुण आणि मजबूत अंगपिंडाचा आहे, म्हणून हा बैल किंवा गाढवाप्रमाणे पालखी वाहू शकेल. असा विचार करून वेठबिगारीसाठी त्याने घेतलेल्या इतर भोयांच्या बरोबरीला यालाही जबरदस्तीने पकडून पालखी वाहण्यासाठी जुंपले. या कामाला जरी महात्मा भरत योग्य नव्हता तरी सुद्धा काहीही न बोलता गुपचूपपणे पालखी उचलून तो चालू लागला. आपल्या पायाखाली एखादा जीव चिरडला जाऊ नये म्हणून तो श्रेष्ठ ब्राह्मण 2 हात अंतर पुढे पाहून चालत असे, म्हणून अन्य भोयांच्या चालीशी याचा मेळ जमत नव्हता. त्यामुळे जेव्हा पालखी वाकडी तिकडे होऊ लागली तेव्हा ते पाहून राजा रहुगण पालखी वाहणाऱ्यांना म्हणाला, अरे भोयांनो, नीट चाला, पालखी अशी खाली वर करीत का चालत आहात? तेव्हा आपल्या स्वामींचे हे कठोर वचन ऐकून राजा आपल्याला दंड देईल या भीतीने ते भोई राजाला म्हणाले, महाराज, यात आमचा काहीही दोष नसून आम्ही आपल्या नियमानुसार योग्य रीतीनेच पालखी घेऊन चाललो आहोत. पण हा एक नवीन भोई आत्ताच पालखीला जोडला आहे, तो भरभर चालत नाही, त्यामुळे आम्ही याच्याबरोबर पालखी घेऊन जाऊ शकत नाही. भोयांचे हे दिनवचन ऐकून राजा रहुगणाने विचार केला की संसर्गाने उत्पन्न होणारा दोष एका व्यक्तीत असेल तर त्याच्याशी संबंध येणाऱ्या सर्व माणसांमध्ये तो दोष येऊ शकतो. म्हणून याचा प्रतिकार केला नाही तर हळूहळू हे सर्व भोई आपली चाल बिघडवतील. असा विचार करून रहुगणाला थोडासा राग आला. त्याने जरी महापुरुषांची सेवा केली होती तरी क्षत्रिय धर्म स्वभावानुसार जबरदस्तीने त्याची बुद्धी रजोगुणाने व्यापली गेली आणि तो
ज्याचे ब्रह्मतेज राखेने झाकलेल्या अग्निप्रमाणे प्रगट झाले नव्हते, अशा त्या द्विजश्रेष्ठाला उपरोधिकपणे म्हणू लागला, अरे बंधू, ही पालखी वाहून तू थकला आहेस, हे पाहून मला फार वाईट वाटते. या तुझ्या सहकाऱ्यांची तुला थोडी सुद्धा मदत केली नाही. या सहकाऱ्यांनी तुला थोडी सुद्धा मदत केली नाही असे वाटते. इतक्या दूरवरचे अंतर, बऱ्याच वेळापासून तू एकटाच ही पालखी वाहत आहेस. तुझं शरीर सुद्धा विशेष धट्टे-कट्टे आणि ताजेतवाने नाही. शिवाय मित्रा, तू वृद्ध असल्याने दमून गेला आहेस. अशा प्रकारे पुष्कळ उपरोधिक बोलणे ऐकूनही तो पहिल्याप्रमाणेच गुपचूप पालखी उचलून चालू लागला. त्याच्या या बोलण्याचे काहीच वाईट वाटले नाही. कारण त्याच्या दृष्टीने पंचमहाभूते, इंद्रिय आणि अंतःकरण यांचा समूह म्हणजे आपले हे अंतिम शरीर, म्हणजेच अविद्येचे कार्य होय. विविध अंगांनी युक्त असे हे दिसत असून सुद्धा वस्तुतः हे नाहीच, म्हणून त्याविषयीचा त्यांचा मी माझेपणाचा मिथ्या अभ्यास संपूर्णपणे नाहीसा झाला होता आणि तो ब्रह्मरूप झाला होता. अजूनही पालखी व्यवस्थित नेली जात नाही असे पाहून रघुगण क्रोधाने लाल होऊन म्हणू लागला, अरे हे काय, तू जिवंत असून मरतुकड्यासारखा माझ्या आज्ञेचे उल्लंघन करून माझा अपमान करीत आहेस. तू अगदीच निर्लज्ज आहेस. अरे, ज्याप्रमाणे यमराज लोकांना त्याच्या अपराधासाठी दंड देतात, त्याप्रमाणे मी आता तुला शिक्षा करतो, म्हणजे तू वठणीवर येशील. रघुगणाला आपला राजा असल्याचा अहंकार होता, म्हणून तो अशी पुष्कळशी वायफळ बडबड करत होता. तो स्वतःला मोठा पंडित समजत असे, म्हणून रजतमामुळे आलेल्या मस्तीने त्याने भगवंतांच्या प्रीतीपात्र भक्तवर भरताचा तिरस्कार केला. योगेश्वरांचा लोकविलक्षण आचरणाचा त्याला काही पत्ताच नव्हता. सर्व प्राण्यांचा सर्वदेह आणि आत्मा, कोणत्याही प्रकारचा अभिमान नसलेला ब्रह्मस्वरूप असा तो ब्राह्मण जणू हसत बोलू लागला. ब्राह्मण म्हणाला, हे वीरा, तू वक्रोक्तीने जे म्हणालास ते योग्यच आहे. त्यात व्यंगोक्ती मुळीच नाही. भार नावाची काही वस्तू असेल तर ती वाहून नेणाऱ्यासाठी आहे. मार्ग म्हणून काही असेल तर तो चालणाऱ्यांसाठी आहे. लठ्ठपणा सुद्धा त्याचाच आहे. हे सर्व शरीरासाठी म्हटले जाते, आत्म्यासाठी नाही. ज्ञानीजण अशा गोष्टी करीत नाहीत. स्थूलता, कृशता, आधी, व्याधी, भूक, तहान, भय, कलह, इच्छा, म्हातारपण, निद्रा, प्रेम, क्रोध, अभिमान आणि शोक हे सर्व धर्म देहाभिमान धरून उत्पन्न होणाऱ्या जीवांमध्ये राहतात. माझ्यामध्ये याचा लवलेशही नाही. हे यशस्वी राजन, तुम्ही जी जगण्या मरण्याची गोष्ट सांगितली ती आधी अंत असणाऱ्या विकारी पदार्थांमध्ये नियमितपणे असते. जेथे स्वामी सेवक भाव स्थिर असेल तेथे आज्ञापालनाचा नियम सुद्धा लागू होतो. आपण राजा आहात आणि मी प्रजा आहे, अशा प्रकारच्या भेदबुद्धीमध्ये मला व्यवहाराखेरीज दुसरे काहीच कारण दिसत नाही. परमार्थ दृष्टीने पाहिले तर कोणी स्वामी आणि कोण सेवक. तरी सुद्धा राजन, मी तुमची काय सेवा करू सांगा. वीरवर, मी वेडा, उन्मत्त आणि मूर्खाप्रमाणे आपल्या स्थितीमध्ये असतो. मला शिक्षा करून तुमच्या हाती काय लागणार? जर मी मुळातच मूर्ख आणि चुका करणारा असेल तर मला शिक्षा देणे हे दळलेले पीठ पुन्हा दळण्यासारखेच होणार आहे. श्री शुकदेव म्हणतात, मुनीवर जड भरत यथार्थ तत्वाचा उपदेश करीत आहे, करीत एवढे उत्तर देऊन गप्प राहिला. त्याचे देहात्मबुद्धीचे कारण अज्ञान नाहीसे झाले होते, म्हणून तो अत्यंत शांत झाला होता. एवढे बोलून भोग भोगून प्रारब्ध क्षय करण्यासाठी तो पुन्हा पहिल्याप्रमाणे पालखी खांद्यावर घेऊन चालू लागला. हे परीक्षिता, सिंधू सव्वीर नरेश रघुगण सुद्धा आपल्या पूर्ण श्रद्धेमुळे तत्वजिज्ञासेचा पूर्ण अधिकारी होता. जेव्हा त्याने त्या द्विजश्रेष्ठाच्या तोंडून अनेक योग ग्रंथांनी समर्थन केलेली आणि हृदयाच्या ग्रंथींचे छेदन करणारी ही वाक्य ऐकली, तेव्हा तो ताबडतोब पालखीतून खाली उतरला. त्याचा राजपद पूर्णपणे उतरला होता, म्हणून त्याने त्याच्या चरणावर डोके ठेवून अपराधाची क्षमा मागत म्हटले, आपण ब्राह्मणांचे चिन्ह जाणवे धारण केले आहे, अशा प्रकारे सुप्तपणे फिरणारे आपण कोण आहात? आपण अवधूतांपैकी कोण आहात का? आपण कोणाचे पुत्र आहात? आपला जन्म कोठे झाला आणि इथे आपले येणे कसे झाले? आपण आमचे कल्याण करण्यासाठी येथे आलेले सत्वमूर्ती भगवान कपिलदेव तर नाहीत ना? मला इंद्राच्या वज्राची, महादेवांच्या त्रिशूलाची किंवा यमराजाच्या दंडांची भीती वाटत नाही. मला अग्नी, सूर्य, चंद्र, वायू किंवा कुबेराच्या शस्त्रास्त्रे भय वाटत नाही. परंतु ब्राह्मण कुलाच्या अपमानाला मी फार भीतो. अशा प्रकारे आपले विज्ञान आणि शक्ती लपवून मूर्खाप्रमाणे वागणारे आपण कोण आहात ते मला सांगावे. विषयांबद्दल आपण संपूर्णपणे अनासक्त आहात. मला आपला काही थांगपत्ता लागत नाही. साधो, आपल्या योगयुक्त वाक्यांच्या बुद्धीने विचार करून सुद्धा माझा संदेह दूर होत नाही. मी आत्मज्ञानी मुनींचे परमगुरु
आणि साक्षात श्रीहरींच्या ज्ञानशक्तीचे अवतार असणाऱ्या योगेश्वर भगवान कपिलांना हे विचारण्यासाठी चाललो होतो की या लोकी शरण जाण्यासाठी योग्य कोण आहे. लोकांची स्थिती पाहण्यासाठी अशा प्रकारे आपले खरे स्वरूप लपवून विहार करणारे ते कपिल मुनी आपणच आहात काय. घरात आसक्त राहणारा विवेकीन पुरुष योगेश्वरांची गती कशी जाणू शकेल बरे. कर्मामध्ये श्रम होताना मी स्वतः पाहिले आहे, म्हणून माझे अनुमान आहे की भार खांद्यावर घेऊन चालण्याने आपल्याला निश्चितपणे श्रम होत असतील. मला व्यवहार मार्गच योग्य वाटतो, कारण मिथ्या घड्यातून पाणी आणणे इत्यादी कार्य होत नाही. चुलीवर ठेवलेले भांडे जेव्हा अग्नीमुळे तापू लागते तेव्हा त्यातील पाणी सुद्धा उकळू लागते आणि त्या पाण्याने तांदळाच्या आतील भाग सुद्धा शिजतो. याचप्रमाणे आपला देह, इंद्रिय, प्राण आणि मन या उपाधींचा स्वीकार केल्यामुळे, सानिध्यामुळे आत्म्याला सुद्धा त्या श्रमाचा अनुभव येतो. आपण जी दंड देणे इत्यादींची व्यर्थता सांगितली त्या बाबतीत सांगायचे तर, राजा हा प्रजेचे शासन आणि पालन करण्यासाठी नेमलेला प्रजेचा दासच आहे. त्याने शिक्षा करणे हे पीठ पुन्हा दळण्यासारखे व्यर्थ होऊ शकत नाही. कारण आपल्या धर्माचे पालन करणे ही भगवंतांची सेवाच आहे. ती करणारी व्यक्ती आपली संपूर्ण पापराशी नष्ट करते. हे दीनबंधू, राजेपणाच्या अभिमानाने उन्मत्त होऊन मी आपल्यासारख्या श्रेष्ठ साधूंची अवज्ञा केली आहे. आपण आता माझ्यावर अशी कृपादृष्टी ठेवा की ज्यामुळे या साधू अवज्ञारूप अपराधातून मी मुक्त होईल. आपण देहाभिमान शून्य आणि विश्वबंधू श्रीहरींचे अनन्य भक्त आहात, म्हणून सर्वांमध्ये आपली समान दृष्टी असल्याने या मानापणामुळे आपल्यामध्ये काही विकार उत्पन्न होऊ शकत नाहीत. तरी सुद्धा आपल्यासारख्या महापुरुषाचा अपमान केल्यामुळे माझ्यासारखा मनुष्य त्रिशूलधारी महादेवतांच्या सारखाच प्रभावशाली असला तरी थोड्याच काळात नष्ट होईल. अध्याय 10 समाप्त.